नमस्कार. तर माझं नाव दिलीप पुरुषोत्तम पराटे आहे. माझ्या वडिलांचं नाव पुरुषोत्तम बाजू पराटे. ते फार धार्मिक होते, वारकरी होते आणि आई पण धार्मिक होते. आईचं वटच चैत्री पौर्णिमेला 50 वर्षापूर्वी स्वर्गात झालं आणि वडिलांचे 55 टाइम्स पाडळचा पंढरपूर पायी पाया झालेला आहे. त्याच्याबरोबर त्यांचे वेगळ्या चेतनेचे वेगळ्या पैठणचे वेगळ्या आणि कुठेही गेलं तर जवळच्या चांगलं मुक्ताईबाई किंवा जगन्नाथ महाराजांचं गाव अंधारेपर्यंत त्यांच्या वाऱ्या झाले. आई पण लागली. मी लहानपणी इकडे शिकलेलो गावी. नंतर मला 4 बहिणीचे लग्न झाले, 2 मोठे 2 लहान. 4 मुलं इंजिनियर आहेत. माझे दोन्ही सुना इंजिनियर आहे आणि दोन्ही मुलं इंजिनियर आहे आणि एक भाचा आणि एक भाचे डॉक्टर आहे. वडिलांच्या आशीर्वादाने बेल आणि त्याच्यामुळे वडील धार्मिक असल्यामुळे आम्ही धार्मिक आहे आणि म्हणून मी दरवर्षी काही ना काही छोटं मोठं आयोजन करत असतो वडिलांच्या स्मृतीत. कारण आता पुरुषोत्तम मास आहे आणि त्यांचं नाव पण म्हणून हा योग आलेला. मागच्या वर्षी मी श्रीमद भागवत केलेलं छोटे मोठे 6 ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि मुलं पण धार्मिक आहे आणि त्याच्यामुळे हा दिवसेंदिवस योग येतो आणि आमचं गाव पूर्ण धार्मिक असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये घरामध्ये कथा कीर्तन प्रवचन करणारे लोक पण ऐकणारे श्रवण भक्ती जास्त चालते. मंदिरं आहेत, जागृत मंदिर आहेत आजूबाजूला. त्याच्यामुळे हा प्रोग्राम करायचा आणि माझ्या आयुष्यात मला जोपर्यंत जमेल तोपर्यंत करतोय. कारण बॉम्बेला 3 मोठमोठ्या मंदिरमध्ये मी ट्रस्टी होतो, पुणे ट्रस्टीमध्ये अध्यक्ष होतो आणि आईवडील धार्मिक असल्यामुळे मला हा योग आला आणि मनामध्ये पूर्णतः 100% धार्मिकता जागृत झाली आणि धार्मिकता जागृत झाल्यामुळे मला हे वारंवार प्रोग्राम करत राहायचे माझ्या जीवनापर्यंत माझ्या यथाशक्ती छोटे मोठे आणि करत आलो आहे. आतापर्यंतही करत आलो आहे आणि सगळे महाराष्ट्रीयन संत मला ओळखतात. इव्हन जे नामांकित आहे आपल्या पुरुषोत्तम ठाकूरजी प्रशांतजी किंवा हे मोठमोठे संत आहेत सगळे ओळखतात. त्यांची मला 2 दिवस चान्स मिळाला राहण्याचा. त्याच्यामुळे माझी भक्ती जास्तीत जास्त जागृत होत गेली. जे नामांकित आहेत त्यांचाही मला चान्स मिळाला बाहेर गावी 1-2 दिवस त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांची सेवा करण्याचा चान्स मिळाला. त्याच्यामुळे जास्तीत जास्त हिंमत गेली.